आवाज येतोय? गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येस सर. ओके. बघा, आपण पुढचा टॉपिक बघणार आहे, मोटिवेशन. त्याच्या अगोदर आपण फेजेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, इंडिव्हिज्युअल लेवल आणि कम्युनिटी लेवल या दोन गोष्टी बघितल्यात. आता आपण मोटिवेशन, आपण जर याचा मराठीमध्ये अर्थ बघितला तर त्याला आपण प्रेरणा म्हणतो. मग आता तुम्ही म्हणाल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मध्ये मोटिवेशन हे गरजेचं आहे का, किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मध्ये आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ एंटरप्राइज मोटिवेशन गरजेचं आहे का, किंवा बिफोर एस्टॅब्लिशमेंट ऑफ एंटरप्राइज मोटिवेशन गरजेचं आहे का? तर याचं उत्तर आपणाला येस येतं. मी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं, कुठल्याही गोष्टीचं इम्पॉर्टन्स असू दे तर ते आपण बघू शकतो. म्हणजे जसं टू साइड ऑफ सिंगल कॉइन, म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं आपण म्हणतो. तर तसं प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कन्सेप्टला हे दोन बाजू असतात. म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असते. तर अशा काही बाजू असतात. म्हणजे तुम्हाला काही एखादी गोष्ट समोर मांडली, तर कुठलीही गोष्ट तुमच्या समोर ठेवली तर तुम्ही त्याच्याबद्दल निगेटिव्हही बोलू शकता आणि काही पॉझिटिव्हही बोलू शकता. जसं तुम्ही आता सराउंडिंग एरियामध्ये बघता की जी फ्लड सिच्युएशन आहे, मग कोण गव्हर्नमेंटला दोष देतं, कोण कन्स्ट्रक्शन किंवा वॉटरशेड डिपार्टमेंटला दोष देतं, कोण कशाला दोष देतं. आता याच्यामध्ये कोण चांगल्या गोष्टी सुद्धा बघतात, कारण हेवी रेनफॉल म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडला तर वाहून जाणारं पाणी जे असतं, तर त्या पाण्याला अडथळे निर्माण होतात. अडथळे निर्माण झाले की त्याच्यामुळे फ्लड सिच्युएशन येते. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जर पॉझिटिव्ह घेत गेला तर तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी दिसून येतात. पण निगेटिव्ह जर तुमचं थिंकिंग असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात चुकीच्याच गोष्टी दिसतात. कोण म्हणणार इथं पाणी अडवलं, बंधारा बांधला, वरनं पाणी सोडलं, जास्त पाऊस पडला, पुढं पाणी गेलं नाही, शेतामध्ये पाणी अडून राहिलं. म्हणजे जसं असेल, म्हणजे तुमचे व्ह्यूज हे तुम्ही तिथं काय करत असता, प्रेझेंट करत असता. सो मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट बिफोर एस्टॅब्लिशमेंट ऑफ एंटरप्राइज, आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ एंटरप्राइज, और ऍट द टाइम ऑफ एक्सपान्शन ऑफ अन एंटरप्राइज. आपल्या एंटरप्राइजचं एक्सपान्शन करत असताना किंवा अब्रॉड मध्ये त्याचं इलॅबोरेट करत असताना आपल्याला मोटिवेशन अतिशय गरजेचं आहे. आता मोटिवेशन मध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट, गोल. तुमच्या ज्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही गोल सेट करत असता. तर गोल म्हणजे तुम्ही म्हणाल सर आम्ही एखादं गोल म्हणजेच काय, किंवा आपण गोल म्हणजेच काय, तर आपला एंड की ज्या ठिकाणी आपण पोहोचणार असू, किंवा पाथ ऑर रूट वेअर वी रन टू अचीव द स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, जे आपण उद्दिष्ट समोर ठेवले आहे, तर त्या उद्दिष्ट कम्प्लीट करत करत जे आपलं एंड प्रोडक्ट आहे किंवा आपला जो एंड ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याला आपण गोल म्हणतो. मग आता याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवसाचं त्याचं गोल असतं. त्यांचं आयुष्याचं गोल वेगळं असेल, प्रत्येक दिवसाचं गोल वेगळा असेल, प्रत्येक तासाचं गोल वेगळा असेल, प्रत्येक मिनिटाचं सुद्धा गोल प्रत्येकाचं वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेवायला बसल्यानंतर तुम्ही असं म्हणत नाही की मला आता भूक लागल्या, मी आता थोडं जेवतो, परत थोडं जेवतो. तर भूक शमेपर्यंत तुम्ही जेवता. म्हणजे तुमचं उद्दिष्ट काय, भूक शमवणं, हे तुमचं तिथं उद्दिष्ट असतं किंवा तुमचं ध्येय असतं. मग त्यानुसार तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला भूक लागते त्यावेळेस तुम्ही जेवायलाच बसता, तिथं काय दुसरं पाणी पिऊन राहत नाही. तर त्यावेळेस तुम्ही जेवण करता आणि तुमची भूक शमवण्याचा प्रयत्न करता. म्हणजे तुमचं एक ध्येय असते की बाबा आता आपली भूक शमवली पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, जेवण केलं पाहिजे, जेवण जेवलं पाहिजे, जेवण जेवल्यानंतर आपली ती भूक शमणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक तिथं मोटिवेशन मिळत असतं. मग ते इनहरंट मोटिवेशन त्याच्यामध्ये तुम्हाला इनबिल्ट आहे की तुमचं भूक ही तुम्हाला तिकडं मोटिवेट करत असते. पण या फिजिकल किंवा सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला इनबिल्ट मोटिवेशन नसतं. म्हणजे आपण स्वतः मोटिवेट होऊ शकत नाही. काही आपण स्वतः मोटिवेट होऊ शकतो. मग कशामध्ये, जर तुम्हाला एखादं धाडसी काम करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही मोटिवेट होऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला आयडॉल किंवा अदर पर्सन किंवा सक्सेसफुल पर्सनची आवश्यकता असते. दॅट्स वाय इट रिक्वायर्ड सपोर्ट. जो तुम्हाला सपोर्ट आवश्यक असतो तो सपोर्ट तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं. कारण तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये इम्प्लिमेंट होत असताना तुम्हाला जर पाठबळ नसेल तर त्याचा काय एक उपयोग नसतो. मग तुमच्या घरच्यांचं पाठबळ असू दे, शेजाऱ्यांचं पाठबळ असू दे,
मित्रांचं पाठबळ असू दे, नातेवाईकांचं पाठबळ असू दे, समाजाचं पाठबळ असू दे किंवा अजून कुठल्याही इतर गोष्टींचं पाठबळ असू दे, तर ते असल्याशिवाय तुम्हाला मोटिवेशन मिळत नाही. तुम्हाला गोल तुम्ही सेट केले, तुम्हाला सपोर्ट आहे, पण यू डिटरमाइन युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला डिटरमाइन करा की बाबा तुम्ही करू शकता का. इफ यू गेट स्पेसिफिक टास्क, इफ you have any ability or you have capacity to complete the task, so you yourself determine the specific motivation that you have built or you have acquired from the other person. Then after that you search the opportunity. आता मोटिवेशन म्हणजेच काय, तुम्ही एखादा व्यवसाय उभा केला, म्हणजे मी प्रेरित झालो व्यवसाय उभा केला, त्याच्यामध्ये तुमचं मोटिवेशन हे फक्त एंटरप्राइज एस्टॅब्लिश पर्यंत ते ठीक आहे, तिथं तुमचं एक स्टेप कंप्लीट झाली, पण लॅटर ऑन तुम्हाला तिथल्या त्या संधी शोधाव्या लागतील. आपण जो उद्योग उभा केलेला आहे, तर त्या उद्योगामधल्या वेगवेगळ्या संधी तुम्हाला तिथं काय करावं लागतील, शोधाव्या लागतील. सर्च द अपॉर्च्युनिटी. देन पॉवर, तुम्हाला तुमच्या ज्या काय पॉवर्स असतील त्या पॉवरचा यूज करावा लागेल. मग तुमचं पॉवर म्हणजे काय ताकद असं म्हणत नाही का इतर गोष्टी नसतात. तर फायनान्शियल पॉवर असेल, डिसिजन पॉवर असेल, त्यानंतर तुमचं इंटर कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन पॉवर असेल किंवा त्याच्यामध्ये तुमचं गायडन्स असेल, तर या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यामध्ये आवश्यक आहेत. म्हणजे तुमची जी ताकद असेल, ही ताकद ही तुमची कौशल्य म्हणजे ऑल स्किल शुड इन्व्हॉल्व इन द पॉवर. ज्या तुमच्या वेगवेगळ्या कौशल्य असतील तर त्या कौशल्याचा समावेश ह्या पॉवर मध्ये होतो आणि त्याचं युटिलायझेशन तुम्हाला मोटिवेशन मध्ये करावं लागतं. लेटर ऑन यू गेट मॅक्झिमम चॅलेंजेस इन युअर पाथ. तुम्हाला बरेच चॅलेंजेस असतात, ते तुमच्या वाटेमध्ये अडथळे निर्माण करत असतात किंवा अडथळे होऊ शकतात. तर ते पेलण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सेलिंग द प्रोडक्ट इन द मार्केट ऑर इन कॉम्पिटिटिव्ह मार्केट. स्पर्धेच्या मार्केटमध्ये तुम्हाला एखादी वस्तू जर विकायची असेल तर ते तुमच्यासाठी चॅलेंज असतं. उदाहरणार्थ, अमूलला जर तुम्हाला फाईट द्यायची असेल तर तुम्हाला अमूल पद्धतीने किंवा अमूलपेक्षा चांगला वस्तू तयार करावा लागेल, अमूलपेक्षा चांगल्या दर्जाचं पॅकेजिंग करावं लागेल, अमूलपेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला वस्तू द्यावी लागेल, अमूलपेक्षा कमी कालावधीमध्ये ती वस्तू बाजारामध्ये उपलब्ध करून द्यावी लागेल, अमूलपेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागेल. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असतात की त्या तुम्हाला करावं लागतात आणि ते झेपणं हे गरजेचं असतं. त्याला आपण चॅलेंजेस म्हणतो. तर असे चॅलेंजेस हे तुम्हाला वारंवार येत राहतील. मग कच्चा माल आणताना असू दे, त्याच्यावरती प्रक्रिया करताना असू दे किंवा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला हे चॅलेंजेस हे असणार आहेत. तर ते तुम्हाला कन्सिडर करावं लागतील किंवा ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील आणि त्याच्यावरती मात करत करत तुम्हाला पुढे जावं लागेल. त्यानंतर इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह म्हणजे त्याला आपण म्हणतो मोबदला किंवा हातभार असं सुद्धा म्हणतो. म्हणजे तुम्हाला काय पॉलिसी दिल्या जातात किंवा काय सबसिडीज दिल्या जातात किंवा तुम्हाला विदाउट इंटरेस्ट रेट लोन अवेलेबल करून दिलं जातं, त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. किंवा स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्ट जर तुम्ही एखादा उद्योग उभा करणार असाल तर त्याच्यामध्ये कुठलाही जास्तीचा खर्च नाही. तुमच्याकडले फक्त 20% अमाऊंट, जे काय टोटल कॉस्ट असेल त्याच्या 20% अमाऊंट इन्व्हेस्ट करणं, रिमेनिंग इन्व्हेस्टमेंट दॅट वर मेड बाय द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. म्हणजे तुम्हाला मोबदला असेल किंवा त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एखादा बिझनेस उभा करायचा असेल तर तेच देणं. ह्याच्यातून तुम्ही लगेच प्रेरित होता. तुम्हाला जर म्हणलं की 50 शेळ्यांचा गोठा उभा करा, तुम्हाला 50 शेळ्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फक्त खर्च असेल, बाकीचा खर्च स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट देतं किंवा त्याला सबसिडी अवेलेबल आहे किंवा तुम्हाला 100% सबसिडी ही शेळी पालनासाठी आहे, तर तुम्ही बरेच लोक बघा लगेच जातात जिल्हा परिषदेमध्ये, तालुका पंचायत समितीमध्ये लगेच अर्ज करतात आणि तेवढे पैसे मिळेपर्यंत काय मिळेपर्यंत का होईना शेळी पालन करतात आणि परत शेळी पालन बंद करतात. म्हणजे हे बंद करतात हे चुकीचं आहे, पण त्याच्यामध्ये एक तुम्हाला मोटिवेशनचा एक भाग म्हणजेच तुम्हाला इन्सेंटिव्ह असतात आणि या इन्सेंटिव्ह मधून तुम्ही काय होत असतात, सेल्फ मोटिवेटेड होत असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला पाठबळ म्हणजेच काय, जो तुम्हाला सपोर्ट असतो. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं असू दे किंवा जे अॅनिमल्स असतात तर ते परचेस करायचं असू दे किंवा कुठल्या ब्रीडचे अॅनिमल्स तुम्हाला तिथं रिअर करायचे आहेत तर त्याचं जे रिक्वायर्ड रिकमेंडेशन असेल तर त्या गोष्टी असू देत. तर त्या अनुरूप तुम्ही काय करत असता, त्या गोष्टीला मोटिवेट होत असता आणि ते जे इन्सेंटिव्ह असतात ते पदरात पाडून घेऊन तुम्ही स्वतःचा एक एंटरप्राइज एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत असता. आणि
each one steps म्हणजे challenges, goals, support, determination, opportunity, power and incentives. After that, one most step is important, development. आता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विकास करत असताना प्रेरणा आवश्यक आहे. तुम्ही बघितलं असेल की आपण स्वतःच्या घरामध्ये असू दे किंवा आपल्या गावामध्ये असू, तर हिवरे बाजार हे तुम्हाला गाव माहित आहे, विलेज माहित आहे, तर त्याच्यात त्या ठिकाणचं जे काय टोटल सराउंडिंग असेल, कम्युनिटी असेल, टोटल सोशल वर्क असेल किंवा टोटल विलेज फॅसिलिटीज असतील, तर या गोष्टी जर बघितल्या तर अदर विलेजेस दे गेट आयडॉल और दे मेक देअर आयडॉल ऑफ हिवरे बाजार. म्हणजे हिवरे बाजारला ते आयडॉल बांधतात किंवा त्याच्यातून ते प्रेरणा घेतात की बाबा हिवरे बाजारमध्ये अशा पद्धतीच्या फॅसिलिटी आहेत, सर्व्हिसेस आहेत, तर त्या तुम्ही तिथं घ्या किंवा तशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करा. तर ते डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तसंच तुम्हाला मोटिवेशन आवश्यक आहे. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अमूल, जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की चॅलेंजेस असतात की मार्केटमध्ये अमूल बरोबर उभा राहायचं, तर अमूल कशा पद्धतीनं स्टेप्स घेतं, अमूलमध्ये कोणत्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते, अमूलमध्ये कोणत्या पद्धतीचं मिल्क असतं, कशा पद्धतीने न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तिथे मेंटेन केली जाते, कशा पद्धतीने त्याचं सेल केलं जातं, ट्रान्सपोर्ट कसं केलं जातं, ह्या गोष्टी तुम्हाला तिथे काय करावं लागतात, बघाव्या लागतील आणि त्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन घेऊन तुमची डेव्हलपमेंट करावी लागेल. नाहीतर तुम्ही एखादा बंद पडलेला दूध संघ बघणार आणि त्यात जाऊन बघितलं तर मोटिवेशन होणार नाही, तर त्याच्यामधून तुमचं पूर्ण हे कोलॅप्स होईल किंवा एंटरप्राइज हा उदारी किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार नाही. सो मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी. मोटिवेशन दॅट वन बिअर्स थ्रू द पॉवर, opportunity, determination, support, goal and challenges. So achievement of motivation and entrepreneurship development, that one is the most important topic for the entrepreneurial activity and running the entrepreneurial activity based on ideal and based on the motivation. The next one, definition of motivation. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मेन फंक्शन ऑफ मॅनेजर टू अचीव प्री डिटर्माइंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. प्रत्येक मॅनेजरचं एक फंक्शन असतं, कार्य असतं की आपण जे डिटरमाइन केले ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करणंच, पण त्या व्यतिरिक्त जे काय प्री डिटर्माइन ऑब्जेक्टिव्ह असतील ते सुद्धा तुम्हाला काय करावं लागतील, अचीव करावं लागतील. द मेन क्वेश्चन ऑफ इनिशिएटिंग ऍक्शन इज हाऊ टू युटिलाइज ह्युमन रिसोर्सेस. आणि याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न असतो, इफ यू वॉन्ट टू अचीव प्री डिटर्माइंड ऑब्जेक्टिव्ह देन यू शुड थिंक ऑन हाऊ टू युटिलाइज ह्युमन रिसोर्सेस इफिशियंटली. कार्यक्षम पद्धतीने जे काही ह्युमन रिसोर्स असतात तर ते कशा पद्धतीने आपण युटिलाइज करू शकतो. आणि द इफिशियन्सी ऑफ पर्सन डिपेंड्स ऑन, आणि त्या पर्सनची इफिशियन्सी कशावरती डिपेंड असते, ॲबिलिटी ऑफ सर्टन वर्क. तुमची एखादं काम करण्याची जी काही ॲबिलिटी असेल तर त्या लेवलवरती तुमची स्पेसिफिक इफिशियन्सी डिपेंड असते. द विलिंगनेस टू डू वर्क, तुमची स्वेच्छा किंवा इच्छा एखादं काम करण्याची त्यावर अवलंबून असू शकते. अक्वायर्ड एज्युकेशन अँड ट्रेनिंग, तुम्ही जे काही ट्रेनिंग आणि एज्युकेशन अक्वायर्ड केलं असेल तर त्याच्यावरती तुमची इफिशियन्सी अवलंबून असते. सगळ्यात महत्वाचं मोटिवेशन, आणि मोटिवेशन वरती तुमची इफिशियन्सी किंवा तुमचं ॲबिलिटी ही टोटली डिपेंड असते. देन तुम्हाला मोटिवेशन मध्ये काय टिप्स ह्या बघाव्या लागतील की ज्यातून तुम्हाला यू गेट मोटिवेटेड, तुम्ही त्यातून मोटिवेट होऊ शकता. म्हणजे तुमचं गोल क्लिअर असावेत, चॅलेंजेस तुम्हाला माहित असावेत, अपॉर्च्युनिटी तुम्हाला सर्च करता येणं गरजेचं आहे, डिटर्मिनेशन तुम्हाला स्वतःच करता येणं गरजेचं आहे. देन थिंक अपॉन अबाउट युअर गोल और डिझायर, देन व्हिज्युअलाइज युअर गोल ऑलरेडी अकम्प्लिश, जे काही तुम्ही गोल अकम्प्लिश केले तर ते व्हिज्युअलाइज करणं, तर अशा गोष्टी तुम्हाला तिथे बघाव्या लागतील. देन व्हॉट इज मोटिवेशन? मोटिवेशन म्हणजे काय? द वर्ड मोटिव्ह मीन्स टू मूव्ह, टू ऍक्टिव्हेट. मोटिवेट म्हणजेच काय? टू मूव्ह म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन मध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं त्याला मुवमेंट म्हणतो किंवा मोटिवेशन म्हणतो. पण आपल्या एंटरप्राइज मध्ये जी आत्ताचे सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशन मधून दुसऱ्या सिच्युएशन मध्ये पदार्पण करणं त्याला आपण टू मूव्ह किंवा टू ऍक्टिव्हेट असं म्हणतो. एनिथिंग दॅट इनिशिएट्स ऍक्टिव्हिटी वेदर एक्सटर्नल और इंटरनल इज मोटिवेटिंग. एखादे तुमचं इनिशिएशन असू दे की जी ऍक्टिव्हिटी इंटरनल का एक्सटर्नली ही तुम्हाला मोटिवेट करत असते त्याला आपण मोटिवेटिंग म्हणतो. मोटिवेशन इज
इन्स्पायरेशनल प्रोसेस. इन्स्पायरेशन म्हणजे प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं असं आपण त्याला म्हणतो. द मेंबर्स ऑफ द टीम, की ज्यामध्ये आपल्या टीमचा मेंबर टू पुल देअर to give their loyalty to the group, to carry out properly the task that they have accepted, and generally to play an effective part in the job that the group has undertaken. ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ऍक्टिव्हिटी ह्या सायमल्टेनियसली तुम्ही ती करू शकता. म्हणजे एखादं वजन पेलणं, म्हणजे तुम्हाला वजन म्हणजे एखादं वजन दिलं जात नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कुठलाही भार असू दे किंवा कुठला एखादा अडचण असू दे, अडथळा असू दे, तर तो पेलणं असेल किंवा तुमची लॉयल्टी जो हक्क असेल, तर त्या ग्रुपवरचा जो काय हक्क असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथं ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणं असेल, टू कॅरी आउट प्रॉपरली टास्क, तुम्हाला दिलेलं काम त्याला आपण टास्क म्हणतो, या कालावधीमध्ये एवढं काम पूर्ण कर, तर ती एक तुमची प्रेरणा असू शकते. दॅट हॅव ऍक्सेप्टेड, आणि त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं, आणि जनरली टू प्ले, आणि त्याच्यावरती काम करणं, आणि इफेक्टिव्ह पार्ट इन द जॉब, आणि हे तुमच्या जॉब मधला अतिशय कार्यक्षम भाग आहे की जो तुम्ही अंडरटेक केलेला असतो. देन नेक्स्ट वन, न्यूजपेपर. आता मोटिवेशन मध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या की ज्याच्यामध्ये आपल्याला मोटिव्ह होणं, त्याच्यातून तुम्हाला मूव्ह होणं, ऍक्टिव्हेट होणं, आणि त्यातून तुम्हाला ज्या काही गोष्टी अंडरटेक केल्या तर त्या परफॉर्म करणं, त्याला आपण काय म्हणतो, मोटिवेशन. ते नेक्स्ट वन, न्यूजपेपर. आता न्यूजपेपर, प्रिपेअरिंग ऍडव्हर्टाइजमेंट फॉर पॉप्युलरायझिंग ऑफ प्रोडक्ट अँड न्यूज रायटिंग. आता याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर बऱ्याच न्यूजपेपर मध्ये गोष्टी असतात. रिअल इस्टेट रिलेटेड इन्फॉर्मेशन असते, जनरल न्यूज असतात, एज्युकेशन रिलेटेड न्यूज असतात, त्यानंतर सर्व्हिस ओरिएंटेड न्यूज तुम्हाला तिथे बघायला मिळतात. लेटर ऑन ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंग मीन्स द स्पेसिफिक फोकस फॉर स्प्रेडिंग इन्फॉर्मेशन टू द लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स, त्याला आपण काय म्हणतो, ऍडव्हर्टाइजमेंट. द वर्ड ऍडव्हर्टायझिंग कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड. हा ऍडव्हर्टाइजमेंट वर्ड कशातून आलेला आहे, लॅटिन वर्ड मधून आलेला आहे. आणि ऍडव्हर्टीज विच मीन्स टू टर्न द माइंड ऑफ टुवर्ड्स, टू टर्न द माइंड और टू चेंज द माइंड टुवर्ड्स द अदर ऑब्जेक्ट, त्याला आपण काय म्हणतो, ऍडव्हर्टाइजमेंट. आता हा लॅटिन वर्ड आहे ऍडव्हर्टीज. ऍडव्हर्टीज या लॅटिन वर्ड पासून ऍडव्हर्टाइजमेंट वर्ड तयार झालाय. अकॉर्डिंग टू अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन, जे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन आहे त्यांच्यानुसार ही डेफिनेशन जी ऍडव्हर्टाइजमेंटची आहे, ऍडव्हर्टायझिंग इज एनी पेड फॉर्म और नॉन पर्सनल प्रेझेंटेशन अँड प्रमोशन ऑफ आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस बाय अन आयडेंटिफाईड स्पॉन्सर. ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काय आयडेंटिफाईड स्पॉन्सर असतात, म्हणजे जे तुम्हाला परिचित असतात, जसं तुम्ही कोका कोला बघता, पेप्सी बघता, थम्सअप बघता, सेवन अप बघता, किंवा अजूनही बऱ्याच जाहिराती असतात तुमच्या, की ज्याच्यासाठी ते जे काय ओनर्स असतात त्याला आपण स्पॉन्सर्स म्हणतो. ज्यांनी ती जाहिरात केलेली असते ते ओनर्स असतात किंवा ते स्पॉन्सर्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला अमाऊंट ऑफ मनी हा पेड करावा लागतो, काही पैसे तुम्हाला तिथे द्यावे लागतात. मग आता जाहिरातीचे रेट तुम्हाला माहित आहे की 4x4 असेल, 3x2 असेल, किंवा 1x3 असेल, कशी साईज असते, तर प्रत्येक साईज सुरुवात ही 500 रुपये पासून होते, ते तुम्हाला 5 लाखापर्यंत किंवा 10 लाखापर्यंत किंवा 5 कोटीपर्यंतच्या तुम्हाला जाहिराती तिथं देता येतात. तर अशी एक जाहिरात असते, आणि या जाहिरातीमधून तुम्हाला काही पैसे हे तुम्हाला पे करावे लागतात. आणि हे नॉन पर्सनल प्रेझेंटेशन आहे. त्याच्यामध्ये काय पर्सनल प्रेझेंटेशन असत नाही, की नॉन पर्सनल प्रेझेंटेशन असते की जी माहिती तुम्हाला, फॉर एक्झाम्पल बाईकची इन्फॉर्मेशन आहे, तर ती बाईकची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला तिथे डायरेक्ट जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला तिथे दिली जाते, त्याला आपण प्रेझेंटेशन किंवा प्रमोशन म्हणतो. तर या गोष्टी तुम्हाला प्रेझेंट किंवा प्रमोट करणं, की ज्या तुमच्या आयडियाज असतील किंवा गुड्स असतील किंवा त्या सर्व्हिस असतील, मग ते एखादी वस्तू असू दे, एखादी कल्पना असू दे, किंवा एखादी सेवा असू दे, की जी तुमचं स्पॉन्सर्स असतात किंवा ओनर्स असतात, तर ते काही पैसे देऊन ते तुमची जाहिरात तिथे करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण काय म्हणतो, ऍडव्हर्टाइजमेंट. तर अशा पद्धतीनं आपली जी ऍडव्हर्टाइजमेंटची डेफिनेशन आहे ती अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन दिले. ऍडव्हर्टायझिंग इज एनी पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल प्रेझेंटेशन अँड प्रमोशन ऑफ आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस बाय अन आयडेंटिफाईड स्पॉन्सर. देन ऍडव्हर्टाइजमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ऍडव्हर्टाइजमेंट असतात. एनी पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल प्रेझेंटेशन अँड प्रमोशन ऑफ आयडियाज, गुड्स ऑर सर्व्हिसेस थ्रू मास मीडिया. आता याच्यामध्ये तीच डेफिनेशन दिल्या, फक्त कोणत्या माध्यमांच्या मार्फत ह्याचं पब्लिकेशन केलं. तुम्हाला माहित आहे जाहिरात कुठून कुठून पब्लिश केली जाते. फ्लेक्स बोर्ड असतात, सद्यस्थितीमध्ये डिजिटल बोर्ड आहे तुमचा. आता
मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा तुमच्या ह्याच्यावरती गुगल वरती सर्च करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सर्च करताना लगेच तिथं जाहिरात येत असतात. तर त्याचे जे रेट असतात ते वेगळे असतात. तर याच्यामध्ये ज्या मास मीडियाचा वापर केला जातो, वर्तमानपत्र असेल, मॅगझिन म्हणजे मासिक असेल, टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही असेल, रेडिओ असेल, तर या ज्या वेगवेगळे माध्यम आहेत, तर या माध्यमांच्या मार्फत इथं प्रसार हा केला जातो. त्या व्यतिरिक्त चार्ट असतील, तुम्ही आता कॅलेंडर बघितलं असेल, प्रत्येक वर्षी तुम्ही कॅलेंडर बघता, तर ते एक चार्ट टाईप मध्ये असतं किंवा ते फ्लिप चार्ट असं आपण त्याला म्हणतो, कारण फ्लिप चार्ट मध्ये आपण पर मंथ हा तिथं काय करत असतो, टर्न करत असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता सद्यस्थितीमध्ये काही कॅलेंडर सोडले तर तुम्ही जर कृषी सेवा केंद्रामध्ये गेला तर त्यांची जे जाहिरात करणारे वेगवेगळ्या वस्तू वगैरे असतात तर ते तुम्हाला तिथं त्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला ते कॅलेंडर दिलं जातं आणि त्याच्यामध्ये जाहिराती दिल्या जातात की कुठली आपल्याकडे औषधं असतात, कुठलं काय केलं पाहिजे, काय आहे काय नाही, तुम्हाला ते जाहिराती बघायला मिळतात. तर आता त्या पद्धतीनं बरेच जे काही डिजिटल मीडिया आहेत किंवा तुमचं कॉम्प्युटर असेल किंवा अजून काय तुमच्या फ्लेक्स वगैरे असतील तर त्यातून तुम्हाला त्या जाहिराती प्रसारित केलेल्या दिसून येतात. तर त्यातला काय मीडिया आपण बघणार आहे, इंटरनेट, टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर अँड मॅगझिन. ह्या मध्ये तुम्ही मॅगझिन बघितलं असेल तर मॅगझिन मध्ये तुम्हाला पूर्ण पेजच्या पेज हे तुम्हाला तिथं जाहिरात दिसून येते. म्हणजे एखादं सेपरेटर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जाहिरात बघायला मिळते. पहिला पान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाहिरात बघायला मिळते. कारण वर्तमानपत्रामध्ये जसं बातमीला सुद्धा काही पैसे तिथे दिले जातात, तर त्या पद्धतीनं तुम्हाला जाहिरातीला सुद्धा तिथं पैसे आवश्यक असतात. आणि वर्तमानपत्र हे सेल केल्यानंतर त्याच्यातले जे काही पैसे असतात, तर ते पैसे मिळत असतात. पण मॅगझिन मध्ये तसं होत नाही. तर मॅगझिनचा टोटल खर्च हा ऍडव्हर्टाइजमेंट वरती अवलंबून असतो. म्हणून आपल्या जर तुम्ही कुठलंही मासिक जर बघितलं, शेतकरी असू दे, बळीराजा असू दे, गोडवा असू दे किंवा अजून कुठलंही सखी वगैरे असं जे काही मासिक असतात, ही मासिकं जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये ज्या जाहिराती असतात त्या बऱ्याच असतात. आणि त्या जाहिराती तुम्ही प्रत्येक 2 पेजेस पाठीमागे एक जाहिरात किंवा 1/4 पेज, 1/16 पेज, 1/2 पेज अशा तुम्हाला जाहिराती तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे पानच्या पान भरून पण असतात, अर्ध्या पानावर पण असतात, एका थोड्याशा पानावर सुद्धा ते जाहिराती तुम्हाला बघायला मिळतात. की त्या जाहिराती म्हणजेच त्या मॅगझिनसाठी ते स्पॉन्सर केलं असतं किंवा त्या पैशाच्या बेसवरती तर त्याच्या इन्कम वरती हे मॅगझिन त्याचं तयार होत असतं. त्यामुळं या मीडिया ह्या आपल्या जाहिरातीसाठी आपण वापरत असतो. आता याच्या व्यतिरिक्त आपण काय आउटडोअर सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट करत असतो किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जे आता न्यूजपेपर आहे, मॅगझिन्स आहेत, त्यानंतर तुमचं टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, हे सुद्धा आपले माध्यम आहेत. तर त्या सोडून सुद्धा अजून काय माध्यम आपल्याला जाहिरातीमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये आउटडोअर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे भिंतीवर वगैरे तुम्ही बघितलं असेल की आपण गावामध्ये बऱ्याच ठिकाणी भिंती असतात. घराच्या भिंती असतील किंवा कंपाऊंडच्या भिंती असतील तर त्याच्यावरती सुद्धा जाहिराती डायरेक्ट पेंटिंग करून सुद्धा दिल्या जातात किंवा काय फ्लेक्स असतात किंवा काय पॅम्पलेट्स असतात तर ते जे चिटकवले जातात त्याला आपण आउटडोअर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो. डायरेक्ट मेल त्याच्यामध्ये ज्या एज्युकेशनल ऍडव्हर्टाइजमेंट असतात किंवा प्रोसेसिंग रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट असतात तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला डायरेक्ट मेल मधून ह्या येत असतात. म्हणजे तुम्हाला शैक्षणिक संबंधी आता जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट आपल्या कॉलेजवरती मेल करतात की आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट मध्ये तुमच्या कॉलेजची मुलं यांना तिथं अप्रोच करायला सांगा किंवा यांना तिथं भरपूर संधी उपलब्ध असतील. मग त्यासाठी आपल्याकडे मेल येतो का तसं मेल तिथं दिला जातो. त्याला आपण डायरेक्ट मेल ऍडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो. किंवा आपल्या कॉलेजमधून दुसऱ्या 11-12वी जे काय 12वीचे कॉलेज असते तर त्या ठिकाणी आपण देतो की बाबांनो त्यानंतर 12वी नंतर ऍग्रिकल्चर वगैरे तर अशा त्याला आपण डायरेक्ट मेल ऍडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो. देन ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता तुम्ही इंटरनेटचा वापर करत असता तर ब्लॉग वरती डायरेक्ट जाहिरात येतात. म्हणजे तुम्ही एखाद्या वेब पेजला जर व्हिजिट केली तर ब्लॉग वरती तुम्हाला त्या जाहिराती दिसतात. मग कुठलीही जाहिरात असू दे, मग रिचार्ज असू दे किंवा एखादं मटेरियल असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक एखादी इन्स्ट्रुमेंट असू दे तर ते लगेच तुम्हाला त्या ब्लॉग वरती दिसतं. त्यानंतर सेलिब्रिटी ब्रँडिंग आता काही तुम्हाला जाहिराती असतात की याच्यामध्ये तुम्हाला सेलिब्रिटी हे त्याच्यासाठी काम करत असतात आणि त्याची जाहिरात करत असतात. मग एखादी वस्तू असेल तर ती कशी तिथं सेल केली पाहिजे किंवा सेलिब्रिटी त्याच्याकडे कसा अप्रोच होतो किंवा सेलिब्रिटी तिथं तुम्हाला माइंड चेंज करत असतात किंवा त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न हे सेलिब्रिटी तिथं करत असतात.
याच्यामध्ये फक्त तुम्हाला भाग पाडला जातं, जाहिरातीनंतर ते पैसे मोकळे होत असतात. तर असे त्याला आपण सेलिब्रिटी ब्रँडिंग असं म्हणतो. देन वेबसाईट, वेगवेगळ्या वेबसाईट वरती सुद्धा तुम्हाला कुठल्याही वेबसाईटला आता तुम्ही जर व्हिजिट केली तर त्या वेबसाईटशी संबंधित वेगवेगळ्या एखाद्या कृषी संबंधित किंवा ऍग्री इनपुट बेस्ड प्रोडक्ट असतात तर त्याला व्हिजिट केली तर अदर ऍग्री इनपुट बेस्ड प्रोडक्ट हे तुम्हाला तिथे विजिबल होतात किंवा त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट ब्लिंकिंग हे तुम्हाला तिथे मिळत असतं. देन पॅम्पलेट, जे काय पॅम्पलेट फोल्डर लिपलेट वगैरे असतात की ते आपण छापत असतो आणि प्रदर्शनामध्ये ठेवत असतो आणि प्रदर्शनामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यातून आपण ती एक जाहिरात करत असतो की त्या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचावी. देन सायनागॉग, आता ह्याच्यामध्ये सायनागॉग ही एक स्पेसिफिक प्लेस आहे किंवा एरिया आहे. उदाहरणार्थ तुम्ही मल्टीपर्पज हॉल असं आपण म्हणतात. तर या मल्टीपर्पज हॉल किंवा ज्या ठिकाणी जास्त लोक जमतात असं एखादा ठिकाण म्हणजे मोस्टली इनसाइड द फोर वॉल, चार भिंतीच्या आतल्या ठिकाणी जिथं लोक जमतात तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा सायनागॉग म्हणजे जी लोकांची जिथं गर्दी होते तिला किंवा त्याला आपण सभास्थान सुद्धा असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर बस स्टॉप, तर बस स्टॉप मध्ये फोर वॉलच्या म्हणजे तुम्हाला ते बस स्टँड असतं त्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये बसायला वगैरे तिथं चेअर वगैरे असतात. पण त्यांच्या ज्या आतल्या बाजूला ज्या भिंती असतात तर त्याच्यावरती तुम्हाला जाहिराती बघायला मिळतात. कोलगेटचे असू दे, एखादं तुमचं होम अप्लायन्सेस असू देत किंवा इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असू देत तर त्याच्या जाहिराती तुम्हाला तिथं बघायला मिळतात. आपण सायनागॉग म्हणतो. म्हणजे काही कारणास्तव लोक एका ठिकाणी येतात, त्या सभास्थानी येतात किंवा एकत्रित येत असतात. त्या ठिकाणी जिथे एकत्रित येतात तिथून त्या जाहिराती तिथं आतल्या बाजूला त्या प्रसारित केल्या असतात आणि त्या तिथं बघत असतात. त्याला आपण सायनागॉग असं म्हणतो. मग कुठल्याही असू दे, मग तुमचे मल्टीपर्पज हॉल जे असतात तर त्याच्यामध्ये दिल्या जातं. पण शक्यतो ज्या ठिकाणी मल्टीपर्पज हॉल असतात तर त्याच्या आतल्या बाजूला सुद्धा जाहिराती तुम्हाला बघायला मिळतात. जसं आउटसाईडला तुम्ही बघता की पेंटिंग वगैरे केलेल्या जाहिराती असतात. तर तशा जाहिराती ह्या इनसाइड मध्ये किंवा इनसाइड रूम मध्ये त्याला आपण काय म्हणतो, सायनागॉग. देन बिलबोर्ड, किओस्क, ट्रेड शोज आणि इव्हेंट. बिलबोर्ड म्हणजे जिथं तुम्हाला बोर्ड वगैरे दिलेले असतात त्या ठिकाणी सुद्धा त्या जाहिराती लावल्या जातात. आता तुम्ही नगर परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्याच्या बाहेर एक बोर्ड लावला जातो की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा आपले नोटीस बोर्ड असतो. तर त्या नोटीस बोर्डवरती तुमचे जे काय रिझल्ट वगैरे असतात किंवा नोटीस वगैरे असतात विद्यार्थ्यांसाठी, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा एखादी जाहिरात की त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं पेस्ट किंवा अटॅच केलेली दिसून येते. त्याचबरोबर जे काही किओस्क असतात म्हणजे जे इन्फॉर्मेशन सेंटर तर त्या ठिकाणी तर बऱ्याच असतात की जिथं तुम्हाला नको असले सुद्धा तुम्हाला जाहिराती त्या ठिकाणी मिळतात. ट्रेड शोज आणि इव्हेंट्स, वेगवेगळे कार्यक्रम वगैरे असतात. आता तुम्ही कार्यक्रम टेलिव्हिजन वरती बघत असाल की गाण्याचा कार्यक्रम असतो, डान्सचा कार्यक्रम असतो, अजून कशाचे कार्यक्रम असतात. तर ते कार्यक्रम चालवणं म्हणजे प्रेक्षकांनी चालवले नसतात तर त्यासाठी हे वेगवेगळ्या जाहिराती असतात ते वेगवेगळे कंपनी किंवा ओनर्स असतात तर ते त्या ठिकाणी अप्रोच करतात आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून तो कार्यक्रम चालवला जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये जे काय पब्लिक असतात त्यांना तिथं जाहिराती केली जाते. तुम्ही बघितलं असतील बरेच मराठी कार्यक्रम वगैरे असतात की त्या ठिकाणी ती जाहिरात करून तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन तिथे देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. आता याच्यामध्ये तुम्ही बघितले आता प्रिंट मीडियामध्ये वर्तमानपत्र आहे त्याला आपण न्यूजपेपर म्हणतो, मॅगझिन आहे त्याला आपण मासिक म्हणतो, डिरेक्टरी आहे. आता डिरेक्टरी म्हणजे आपण एखादी पुस्तिका तयार करतो त्याला आपण डिरेक्टरी म्हणतो. डायरी जसं आपण म्हणतो तर तशी डिरेक्टरी असते. आपल्या युनिव्हर्सिटीची डिरेक्टरी तसं आपल्या प्रत्येक कॉलेजची डिरेक्टरी असते त्यातून सुद्धा आपण माहिती म्हणजे आपल्या कॉलेजची पूर्ण माहिती आहे त्या डिरेक्टर मध्ये किंवा कुठल्या एखाद्या ऑर्गनायझेशनची माहिती किंवा आउटडोअर लिफलेट पॉपलेट फोल्डर असेल. देन ट्रान्झिट, आता ट्रान्झिट टाईपची जी काय प्रिंट असेल याच्यामध्ये तुम्हाला उलट सुलट कसंही जर बघितलं तर ती जाहिरात तुम्हाला तिथं दिसत त्याला आपण ट्रान्झिट म्हणतो. त्यानंतर मीडियामध्ये रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, वेबकास्टिंग असेल, सायबर असेल, डायरेक्ट मेल असेल आणि मोबाईल असेल. त्यानंतर टेरिटोरी ज्याला आपण भूभाग म्हणतो
म्हणजे एखादा भूभाग असेल किंवा जिओग्राफिकल एरिया त्याला आपण टेरिटोरी म्हणतो. तर त्याच्यामध्ये रिटेल, लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रिटेल असतात, लोकल असतात म्हणजे व्यापारी वगैरे असतात किंवा लोकल मधले वेगवेगळ्या शॉप्स असतात. तर त्या माध्यमातून तुम्हाला जाहिरात ही केली जाते. त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग ऑब्जेक्टिव्ह. आता उद्दिष्ट काय असतं? आता सगळ्यात वर्तमानपत्राच्या बातमीचं जे उद्दिष्ट असतं ते जाहिरातीचं पण उद्दिष्ट असतं. पण ऍडव्हर्टायझिंग ऑब्जेक्टिव्ह हे मोस्टली ह्या गुड्स अँड सर्व्हिसेस साठी जास्त प्रचलित आहे. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला एखादी वस्तू विकणं, सेल्स किंवा आपण सेल्स प्रमोशन असं म्हणतो. तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या जाहिरातीचा जास्त फायदा होताना दिसून येतो. उदाहरणार्थ एखादी हिरो होंडाची बाईक असेल तर ती विकायची असेल किंवा एखादी नवीन हिरो होंडाची बाईक आली असेल आणि ती परचेस करायची असेल किंवा तिकडे जास्त अप्रोच करायचं असेल तर त्याला आपण प्रमोशन, सेल्स प्रमोशन ऍडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? An advertising objective involves the communication task and advertising expected to stimulate sales. विक्रीला चालना देणं हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आपल्या जाहिरातीचं आहे. दुसरा इन्क्रीज प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा वाढवणं किंवा त्याच्यामध्ये नफा घेणं हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटचा आहे. तिसरा आहे हेल्प अटेंड कंपनी गोल. तुमच्या ज्या कंपनीचं गोल आहे तर ते गोल अटेंड करणं म्हणजे तुमचं उद्दिष्ट काय असतं? मी आज 50 गाड्या केल्या तर आज 40 गाड्या सेल झाल्या पाहिजे, हे उद्दिष्ट. तर जाहिरात केली तर लगेच तुम्ही प्रत्येक ठिकाणी 5-6 शोरूम मध्ये जर त्या गाड्या ठेवल्या 2-3 तर ते लगेच त्या एका दिवसामध्ये 40 गाड्या सेल होऊ शकतात. म्हणजे कंपनीचं एखादं ध्येय असेल तर ते ध्येय अचीव्ह करण्यासाठी किंवा ते अटेंड करण्यासाठी जाहिरात ही गरजेची आहे. त्याने इंटेंडेड टू क्रिएट अवेअरनेस, हेतुपूर्वक ह्या जाहिराती अवेअरनेस क्रिएट करणं म्हणजे जाणीव निर्माण करून देण्यासाठी आपण दिलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ नवीन गाडी तयार झाली होंडामध्ये तर ती कधी कळेल लोकांना? जर ती टीव्हीच्या माध्यमातून किंवा रेडिओच्या माध्यमातून किंवा तुम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून, डिजिटल बोर्डच्या माध्यमातून किंवा प्लेटफॉर्मच्या माध्यमातून देत नाही तोपर्यंत ती लोकांना कळणार नाही. जर तुम्ही गाडी तयार केली आणि त्याच्या शोरूम मध्ये ठेवली तर एखाद्या व्यक्ती बघेल, तो दुसऱ्याला सांगेल, त्यानंतर तो तिसऱ्याला सांगेल. म्हणजे ह्याचं मास कम्युनिकेशन होईपर्यंत आपण जर ती जाहिरात दिली तर ते लगेच लोकांच्या लक्षात येते. सो इंटेंडेड टू क्रिएट अवेअरनेस, ऍडव्हर्टाइजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याची इन्फॉर्मेशन जाहिरातीमध्ये फक्त तुम्हाला गाडीचा फोटो देऊन चालत नाही, तर त्याची फीचर्स द्यावे लागतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो इम्पार्ट इन्फॉर्मेशन. तर अशी माहिती सुद्धा आपण ह्या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जर लोक आले आणि किती मायलेज गाडी देत्या, किती तेल त्याची टाकी किती आहे, इंजिन किती क्षमता आहे, हे सगळं तुम्हाला तिथं जाऊन विचारायचं आवश्यकता नसते, कारण ती माहिती तुम्हाला त्या जाहिरातीमधून मिळत असते. फक्त तिथं जाऊन तुम्ही त्या गोष्टी फक्त काय करत असता? कन्फर्म करत असता. ते डेव्हलप ऍटिट्यूड. आता एखाद्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे, ते दृष्टिकोन बदलण्यासाठी ह्या जाहिराती गरजेच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर ज्या जाहिराती आहेत ह्या जाहिराती आपण देत असताना शक्यतो लोकांना तिकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ तुम्ही जर गाडीची जाहिरात बघितली, होंडा असेल किंवा कुठलीही गाडी असेल, बजाज असेल, तर जर तुम्हाला 2 जाहिराती एका वेळेस दिसल्या, म्हणजे होंडाची जाहिरात दिली आणि त्याच्यामध्ये मायलेज 50 किलोमीटर दिलं आणि बजाजची जाहिरात दिली आणि त्याच्यामध्ये मायलेज 70 किलोमीटर दिलं, तर लगेच तुम्ही म्हणाल की बाबा आता तेल जास्त वाढले तर बजाजची गाडी घेऊ कारण मायलेज जास्त आहे. तर तेल कमी असेल तर तुम्ही एकदम हार्ड किंवा टफ गाडी म्हणून लगेच होंडाची गाडी घ्याल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करत असता? त्याच्या मागे जे काय सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशन नुसार तुमचा ऍटिट्यूड हा चेंज होतात. तर ती ऍटिट्यूड डेव्हलप करण्याचं काम ह्या जाहिराती करत असतात. देन इंड्यूस ऍक्शन, तुम्हाला तिकडं येण्यास भाग पाडलं जाते किंवा तुमची ऍक्शन ही तिथं परफॉर्म करण्यास मदत केली जाते. त्यासाठी सुद्धा आपलं जाहिरात ही मदत करते, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये आणणं किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये ओढणं हे गरजेचं असतं, किंवा त्या प्रक्रियेमध्ये घेणं हे गरजेचं असतं. आणि कधी होतं, जर ती जाहिरात बघितली आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून तुमचा ऍटिट्यूड डेव्हलप झाला
देन आफ्टर यू इंड्यूस युअर ऍक्शन, त्यानंतरच तुमची ऍक्शन तिथे काय होऊ शकते, इंड्यूस होऊ शकते. तर लाईकवाईज इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट. देन बेसिक फंक्शन्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटचं फंक्शन्स काय आहेत? टू आयडेंटिफाय प्रोडक्ट अँड डिफरन्शिएट देम फ्रॉम अदर्स. ब्रँडिंग असं आपण त्याला म्हणतो. पहिलं कार्य आहे ब्रँडिंग करणं. आता ब्रँडिंग कधी होतं? द ब्रँड आपण म्हणतो अमूल ब्रँड किंवा तुम्ही कृष्णा ब्रँड असं काय तर म्हणता, मिल्क प्रोडक्ट. ब्रँड म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात घ्या, की एखादी वस्तू इतर वस्तूपेक्षा सरस असणं किंवा त्याची तुलना केल्यानंतर ती वस्तू सरस दिसणं, त्याला आपण ब्रँड म्हणतो. तुम्ही जर चप्पल येतोय का? आवाज येतोय का? येस सर. ओके. टू कम्युनिकेट इन्फॉर्मेशन, माहितीचं संवाद करणं किंवा माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं हे एक महत्वाचं कार्य आपल्या जाहिरातीचं आहे. जसं वर्तमानपत्राच्या बातमीचं आहे, तर तसंच एक काम आपलं जाहिरात करत असते. छोट्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे गाडीची माहिती, कुठल्या कंपनीचा हँडल आहे आणि कुठल्या कंपनीचा टायर आहे असं न देता, त्याची जी काही क्वालिटी असेल, इंजिन क्वालिटी असेल, सीसी असेल किंवा त्याचं मायलेज असेल किंवा त्याच्यामधलं जे काय सर्व्हिसेस असतात, तर ही माहिती तुम्हाला शॉर्टमध्ये दिली तर तुम्हाला ती एक जाहिरात होऊ शकते. देन टू इंड्यूस कंझ्युमर टू ट्राय न्यू प्रोडक्ट अँड सजेस्ट टू रियूज न्यू अँड रिपीटेड कंझ्युमर. जर तुम्ही एखादा कस्टमर असेल तर त्या कस्टमरला ते नवीन वस्तू हे ट्राय करण्यास भाग पाडणं आणि त्यासनी ती वस्तू म्हणजे परत त्यांना सजेस्ट करू शकता की बाबा तुम्ही त्या वस्तू यूज करा किंवा त्या वस्तू तुम्ही ट्राय करा. तर त्यासाठी जाहिरात गरजेची आहे. ते स्टिम्युलेट द डिस्ट्रीब्युशन. तुमच्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशनचं प्रोत्साहन असेल तर ते त्या जाहिरातीमार्फत तिथं केलं जातं. देन टू बिल्ड ब्रँड अवेअरनेस, प्रेफरन्स अँड लॉयल्टी. तुम्ही हक्क, अधिकार किंवा त्याच्यामध्ये प्रेफरन्सेस हे त्याच्यामध्ये बिल्ड करू शकता किंवा जाणीव त्याच्यातून निर्माण करून घेऊ शकता. टू लोअर द कॉस्ट ऑफ सेल्स. तुमची विक्रीचं जे काय जाणारा जास्त खर्च आहे तर तो तुम्ही जाहिरातीच्या मार्फत कमी करू शकता. कारण जाहिरात केली तर ती लगेच सेल केली जाते, पण जाहिरात केल्यानं तुम्ही जर विदाउट ऍडव्हर्टाइजमेंट जर एखादी वस्तू सेल करायला गेला तर त्याची कॉस्ट इन्क्रीज होत जाते. कारण ती सेल प्रोड्यूस केल्यानंतर त्याच्यावरती जे काय अमाऊंट ऑफ मनी हा इन्व्हेस्ट केलेला असतो, तर तो इन्व्हेस्ट केलेला मनीचं जे काय पिरियड असतो तर तो इन्क्रीज होत जातो. जसा पिरियड इन्क्रीज होत जातो तर त्याच्यावरती जे काय कॉस्ट असेल तर ती इन्क्रीज होत जाते. म्हणजे ॲज लाईक इंटरेस्ट, जसं तुम्ही व्याजावरती पैसे घेता, जर तुम्ही लवकर परतफेड केली नाही तर त्याच्यावरती व्याजावरती व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज त्याच्यावरती चढत जातं आणि त्यामुळे ते परत तुमचं जे काही रिपेमेंट असतं तर ते रिपेमेंट 10 लाख घेतले तर त्याचे 15 लाख कधी झाले कळत नाही. तर तेवढे पैसे तुम्हाला परत द्यावे लागतात. तर तशाच पद्धतीने कुठल्याही गाडीचं असतं किंवा कुठल्याही तुमच्या प्रोड्यूस केलेल्या त्या मार्केटमधल्या कुठल्याही वस्तूचंही तसं असतं. त्यामुळे सेलिंग अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की मार्केटिंग ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुठेही गेला, कुठल्याही कंपनीत गेला तर मार्केटिंग ऑफिसर, मार्केटिंग सेल्स किंवा मार्केटिंग सेल्स मॅनेजर असं तुम्हाला पोस्ट बघायला मिळतात. मग त्या पोस्ट म्हणजेच काय? कारण ही कॉस्ट रिड्यूस करायची असते आणि कॉस्ट कधी रिड्यूस होऊ शकते? प्रोड्यूस काय कोणीही करू शकतं, कितीही करू शकतं. पण ती सेल होणं गरजेचं आहे आणि सेल का होणं गरजेचं आहे? आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आता हा मार्केटिंग हा एकदम नवीन फंड आहे आणि त्या नवीन फंडामध्ये तुम्हाला हे गोष्टी शिकून घ्याव्याच लागतात. त्यासाठी तुम्हाला कंपनीचे जे काही वेगवेगळे लोक असतात किंवा मीडिया ऍडव्हर्टाइजमेंट असतात तर किंवा कॅम्पेन्स असतात, अभियान असतात तर तुम्हाला राबवावे लागतात. तुम्ही बघितलं असेल का प्रत्येक कंपनीमध्ये आता जाहिरातीसाठी स्पेशल आता गाडी एखादी असेल तर ती गाडी एका 4 चाकी गाडीमध्ये ठेवली जाते, ती ओपन केली जाते, त्याचे फ्लेक्स वगैरे लावले जातात आणि ती तिथे फिरवली जाते गावामध्ये आणि त्याची जाहिरात केली जाते. म्हणजे काय गाडी असतात ते लाईव्ह
ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा केल्या जातात आणि काही फ्लेक्स वरती सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी ह्या जाहिराती तिथं पब्लिश करण्याचा प्रयत्न हा तिथे केला जातो. ठीक आहे. तर रिमेनिंग पार्ट क्लासिफिकेशन ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट we will continue in the next lecture. Now today we stop here for further process and your next lecture schedule after this. So we are stop here and thank you for participate here and attending the meeting. Okay, now I end this meeting for further process.